नमस्कार. आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवत आहोत आणि तो व्हिडिओ असा आहे की जे 10% आरक्षण आणि ओबीसी आरक्षण ह्याच्यामधला फरक काय आहे. तर जे 10% आरक्षण आहे ते फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित आहे आणि ओबीसी आरक्षण जे आहे ते केंद्रापर्यंत आहे. आणि 10% आरक्षण हे जे दिलेलं आहे ते पूर्ण मराठा समाजाला लॉलीपॉप दिलेला आहे. म्हणजे जे मराठा समाजाची मागणीच नव्हती त्यांच्यातली त्यांच्यात गुलाल उधळून त्यांनी जो आनंद उत्सव केला तो म्हणजेच त्यांच्यासाठीच त्यांनी तयार केलेलं एक त्यांचा फायदा कसा होईल ह्या हिशोबाने हे आंदोलन कुठं मोडीत निघेल ह्या हिशोबाने त्यांनी 10% आरक्षण दिलं. परंतु ते 10% आरक्षण हे पूर्ण फसवं आहे. ते आरक्षण मराठा समाजासाठी ते टिकणारं आरक्षण नाही. आज विधानसभा संपेपर्यंत ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक लागली जाईल किंवा विधानसभेची निवडणूक संपल्याच्या नंतर ते आरक्षण हे उडलं जाणार आहे. ते आरक्षण पूर्णपणे फसवं आहे. आणि केंद्राचं जर आरक्षण ओबीसी आरक्षण पाहायला गेलं तर ते 50%च्या आत आहे. मराठा समाज त्याच्यामध्ये 50%च्या आतही आहे, त्याबद्दल दुमत नाही. आणि मराठा समाजाला जे आरक्षण हवं आहे ते आरक्षण म्हणजेच ओबीसी आरक्षण हवं आहे. जे आजही अनेक लोक दुविधा मनस्थितीमध्ये आहेत. म्हणजेच 10% आणि ओबीसी आरक्षण ह्याच्यामधला जर फरक पाहायला गेलं तर 10% हे राज्यापुरतं मर्यादित आहे आणि ओबीसी ही केंद्रापर्यंत जातं. म्हणजे ज्यांना महाराष्ट्राच्या बाहेर नोकऱ्या करायच्यात किंवा ज्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काही कॉलेजेसवरती ॲडमिशन घ्यायचेत, कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचेत, त्याच्यासाठी तो पर्याय आहे. दुसरी गोष्ट EWS हा फक्त मराठा समाजासाठी नाही, तर तो EWS जे आरक्षणापासून वंचित आहेत या सर्वांसाठी तो एक कॅटेगरी आहे. त्या ठिकाणी मराठा समाजाला असल्या कुठल्याही पद्धतीच्या ठराविक जागा नाहीत. ज्या पद्धतीने ओबीसीमध्ये गेल्याच्यानंतर मराठा समाजाला त्यांच्या पद्धतीने त्यांना जागा मिळतील त्या पद्धतीने EWSमध्ये जागा नाहीत. दुसरी गोष्ट, मराठा समाजाला जे 10% आरक्षण दिलं आहे ते शासनानं पूर्णपणे फसवं आहे आणि ते मराठा समाजाला लॉलीपॉप दिलेलं आहे. ते मराठा समाजासाठी महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर त्याचा तीळमात्र उपयोग मराठा समाजाला होणार नाही. आणि जे जरांगे पाटलांना आज आंदोलन उभा केलं आहे, जरांगे पाटलांविषयी जो निगेटिव्ह पसरवला जातो आहे तो शरद पवारांचा माणूस आहे. शरद पवारांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी कधी तीळमात्र वाक्य काढलेलं नाही. त्या मराठा समाजाची कळवळा कसा येईल त्या शरद पवार साहेबांना. कारण दुसरी गोष्ट, जर ही एक मराठा समाजाचं आंदोलन कुठं मोडीत निघेल, ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी एक निगेटिव्ह पसरवला जातो आहे की जरांगे पाटील हे शरद पवारांचे माणूस आहे, शरद पवारांचं व्यक्ती आहे. हे साप पूर्णपणे खोटा आहे. ह्याच्याकडे मराठा समाजाने लक्ष न देता आजही जो मराठा समाज अनेक पक्षाच्या दावणीला बांधल्या गेलेला आहे त्यांनी आता तरी समाजासोबत येणं गरजेचं आहे. आजची सोलापूरची रॅली पाहिली तर ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये प्रतिसाद होता त्याच पद्धतीने सोलापूरमध्येही प्रतिसाद तितक्याच ताकदीनिशी मिळाला. आणि दुसरी गोष्ट जर पाहायला गेली तर जरांगे पाटलाच्या अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर जर मराठा समाजाला इमानदारीने काम करणारा व्यक्ती जर कोण असेल तर ते म्हणजेच जरांगे पाटील आहेत. कारण ज्यांनी आज 1 वर्षापासून हा लढा सुरू आहे, 1 वर्ष झाले तरी हा लढा संपत नाही. कारण आज जे हे
ड्रॉप मुंबईमधनं दिला होता. तो त्या ड्रॉपमध्ये सरकारला कुठंतरी फसल्यासारखं वाटतं आहे आणि सरकार त्या ड्रॉपमध्ये पूर्णपणे फसलेलं आहे. त्यांच्याकडून कुठंतरी बाहेर निघण्यासाठी असे अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांना मराठा समाजानं लक्ष न देता आपली ताकद आता दाखवण्याची गरज आहे. कारण सरकार हे ओबीसीच्या आरक्षणाला ओबीसीच्या मतदारांना घाबरतं. मग मराठा समाजाच्या मतदारांना का घाबरत नाही? तर कारण मराठा समाज हा अनेक पक्षाच्या दावणीला बांधला गेलेला आहे आणि मराठा समाज हा ओबीसीचाच एक भाग आहे. अनेक नोंदी इतक्या वर्ष दडल्या गेल्या होत्या ह्या आंदोलनाला यश, कारण 40 वर्षापासून मराठा समाजाला कुठंही आंदोलनाला यश मिळालेलं नव्हतं. ते जरांगे पाटलाच्या निमित्तानं हा यश हे मराठा समाजाला हे एक आंदोलन बऱ्यापैकी यशस्वी झालेलं आहे आणि अनेक जर यशस्वी व्हायचं असेल तर मराठा समाजाने जरांगे पाटलाच्या पाठीमागे ताकदीनिशी उभा राहू आणि ओबीसी समाजाच्या मतदारांनाच सरकार घाबरतं. मराठा समाजाच्या का नाही? तर मराठा समाज हा अनेक पक्षाच्या दावणीला बांधला गेलेला आहे. जर तो पक्षाच्या दावणीला बांधला गेलेला मराठा समाज जर आज समाजाबरोबर उभा राहिला तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल आणि मराठा समाजाची मागणी ती पूर्ण होईल. हेच सांगतो आणि इथे थांबतो. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रोज बोलून जय शिवराय.